नमस्ते पालकांनो, मनसंवाद या चॅनलमध्ये मी ॲडव्होकेट सुप्रिया तुमचं मनापासून स्वागत करते. आजचा आपला विषय कोणता? मुलांचा हट्टीपणा कसा कमी करायचा, हा विषय घेऊन आज मी आलेले आहे. चला मग बघूया. पहिल्यांदा आपण ह्या समस्येमागचं जो मुलांचा हट्टीपणा जो वाढलेला आहे त्या समस्येमागचं मानसशास्त्र आपण जाणून घेऊयात. आता मानसशास्त्र हे काय आहे? हे बघा, ज्या वेळेस आपण एखाद्या दुकानामध्ये जातो किंवा एखाद्या कार्यक्रमांना मुलांना घेऊन जातो त्यावेळेस तिथं मुलं हातपाय आपटतात, रडतात, चिडतात आणि एखाद्या वस्तूसाठी मागणी करतात. त्यावेळेस काय होतं, आपण ही त्यांची मागणी त्यांच्या या हट्टापायी हातपाय आपटल्यामुळे किंवा रडल्यामुळे गोंधळ घातल्यामुळे आपण त्यांची ती मागणी पूर्ण करतो, ती वस्तू त्यांना घेऊन देतो. अशा वेळेस काय होतं, मुलांचा तो समज होतो की ज्यावेळेस शांतपणे आपण मागतो त्यावेळेस आई बाबा देत नाहीत किंवा आपले नातेवाईक ती वस्तू आपल्याला देत नाहीत, पण ज्यावेळेस आपण हातपाय आपटतो, रडतो, चिडतो त्यावेळेस आपले पालक आपला हट्ट पूर्ण करतात. ही ज्यावेळेस गोष्ट त्यांच्या मनामध्ये किंवा डोक्यामध्ये फिट बसते त्यावेळेस मुलांचा हा हट्टीपणा वाढत जातो. आणि थोडक्यात काय, आपणच ह्या गोष्टीला खत पाणी घालतो असं तुम्हाला नाही का वाटत आहे? हेच ह्या समस्येमागचं मानसशास्त्र आहे. आणि हे जाणून घेऊनच आपण आता हे मुलांचा हट्टीपणा कसा कमी करायचा हे अगदी छोट्या छोट्या प्रॅक्टिकल उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. लगेचच आपण बघूयात ते प्रॅक्टिकल उपाय कोणते. आता आपण पहिलं प्रॅक्टिकल उपाय कोणता ते मी तुम्हाला सांगते. सगळ्यात पहिला प्रॅक्टिकल उपाय हा पॉझिटिव्ह इग्नोरन्स. म्हणजे काय? दुर्लक्ष करा. आता तुम्ही म्हणाल हे कसं करायचं? अगदी बरोबर आहे, तुम्ही म्हणाल की हे कसं. त्यावेळेस आपण काय करायचं की ज्यावेळेस आपण मुलांना एखाद्या कार्यक्रमाच्या ठिकाणी नेतोय किंवा एखाद्या दुकानामध्ये नेतोय त्यावेळेस त्यांनी ज्यावेळेस एखाद्या गोष्टीसाठी मागणी केली किंवा हट्ट केला तर त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करा. त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, त्यांना नाही म्हणा. मग त्यांनी ते हातपाय आपटो किंवा रडो किंवा चिडो, अगदी त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही. ह्यामुळे काय होईल, मुलांच्या ही गोष्ट लक्षात येईल की आपण कितीही हातपाय आपटले किंवा कितीही मागणी केली, कितीही चिडलो, ओरडलो, लोळलो तरी पण आपली ही मागणी पूर्ण होणार नाही. ही गोष्ट ज्यावेळेस त्यांच्या लक्षात येईल त्यावेळेस 80% मुलांचा हट्टीपणा कमी कमी होत जाईल. दुसरा प्रॅक्टिकल उपाय सांगते. जेव्हा आपण मुलांना एखाद्या दुकानामध्ये नेतो त्यावेळेस त्यांच्याशी डील करा. आता तुम्ही म्हणाल हे काय, डील कशासाठी आणि कसले डील, म्हणजे अजून तिथं त्यांचा हट्ट आलाच की. नाही, ह्या वेळेस आपण अशी डील करा ज्यावेळेस आपण एखाद्या दुकानामध्ये जायचं आहे, म्हणजे किराणा माल आणायचा, किराणा सामान आणायचं आहे किंवा एखाद्या कार्यक्रमासाठी जायचं आहे त्यावेळेस मुलांच्या जवळ जा, त्यांचे हात हातात घ्या आणि त्यांना प्रेमाने सांगा की आपण असं असं ह्या ठिकाणी चाललो आहोत आणि जर का तू तिथं हट्टीपणा केलास तर पुन्हा तुला कुठल्याही अशा कार्यक्रमाच्या ठिकाणी मी तुला नेणार नाही किंवा असंच सामान आणायला किंवा जिथं आपण चाललो आहोत त्या ठिकाणी मी पुढच्या वेळी तुला इथं आणणार नाही. ह्या पद्धतीचं ज्यावेळेस डील कराल त्यावेळेस तिथं गेल्यानंतर मुलं कमीत कमी हट्टीपणा करतील. 90% तरी आपण डील केल्यामुळं त्यांचा हट्टीपणा कमी होईल. 10% जरी तुम्हाला तुमच्या पुढे त्यांनी पुन्हा हट्टीपणा केलाच तर आणखी एक जो पहिला प्रॅक्टिकल उपाय सांगितलेला आहे पॉझिटिव्ह इग्नोरन्स, तो तिथं पुन्हा वापरा. बघा, नक्कीच मुलांमध्ये फरक पडेल. लक्षात आला मग तुमच्या दुसरा प्रॅक्टिकल उपाय? अगदी सोपा आहे, नक्की करून बघा. पालकांनो, ह्यानंतर तिसरा प्रॅक्टिकल उपाय मी तुम्हाला सांगते. मुलांना आदेश देऊ नका, त्यांना पर्याय द्या. आता तुम्ही म्हणाल हे कसं, हे हट्टीपणाचं आणि पर्याय देण्याचं हे कसं काय आलं? हे बघा, ज्यावेळेस आपण मुलांना आदेश देतो त्यावेळेस मुलांना ते आवडत नाही, पण ज्यावेळेस आपण ते करायला सांगतो त्यांना त्यावेळेस, म्हणजे पर्याय देतो त्यावेळेस मुलांच्या ती गोष्ट लक्षात येते आणि ती त्यांना आवडते सुद्धा. ह्यामुळं सुद्धा मुलांचा हट्टीपणा कमी होतो. म्हणजे जसं की आपण मुलांना सांगत असतो, जा आधी अभ्यास कर मग तुला हे मिळेल असं म्हणतो, किंवा जा आधी तू हे केलं पाहिजेस मगच तुला ते दिलं जाईल. असं करण्यापेक्षा तुम्ही त्यांना ही गोष्ट सांगा
तुला आधी अभ्यास करायचा आहे की तुला आधी दूध प्यायचंय, किंवा एखादं खेळणं त्याला आणायला चाललो आहोत किंवा कपडे आणायला चाललो आहोत. तुम्हाला पण माहिती आहे की दोन वस्तू वेगवेगळ्या आहेत आणि त्या दोन्ही पण छान आहेत, पण ह्यातली मुलांना कोणती घ्यायची, त्यावेळेस मुलांना तसं सांगा, तुला हे लाल रंगाचं खेळणं आवडलंय की हे निळं आवडलंय, त्यांना चॉईस करू द्या. किंवा तुला हा ड्रेस छान वाटतोय की हा छान वाटतोय, दोन्हीपैकी आपल्याला एक घ्यायचाच आहे, त्यावेळेस मुलांना चॉईस करू द्या. ज्यावेळेस त्यांना असं वाटतं की आपल्याला चॉईस करायला सांगितलं आहे, आपल्याला निर्णय घ्यायला सांगितलाय, त्यावेळेस ते आपण स्वतःहून घेतोय असं ते मुलांना वाटतं. आणि हा पर्याय दिल्यामुळं नक्कीच मुलांचा तो हट्टीपणा, मला हेच पाहिजे आणि मला तेच पाहिजे असं ज्यावेळेस मुलं करतात, तो अगदी 100% कमी होईल. अशा पद्धतीचे आपले 3 प्रॅक्टिकल उपाय मी आत्ताच तुम्हाला सांगितले आहेत. ते तुम्हाला आवडलेही असतील, नक्कीच तुम्ही ते करून बघा. मुलांमध्ये नक्कीच फरक पडेल. शेवट म्हणजे मी तुम्हाला एवढंच सांगू शकते की मुलांचा हट्टीपणा हा त्यांना स्वतःहून जन्मताच हा हट्टीपणा त्यांना आलेला नाही, तो आपणच त्यांना देऊ केलेला आहे. आपणच त्या गोष्टींना खत पाणी घातलेलं आहे आणि त्याच्यामुळं त्यांचा हट्टीपणा हा वाढत गेलेला आहे. त्यामुळं मुलांना ज्यावेळेस आपण हट्टीपणा हा कमी करायचा असतो, त्यावेळेस त्यांना मारू नका, ओरडू नका. कारण ज्यावेळेस आपण ह्या गोष्टी करतो त्यावेळेस मुलं चिडचिडी बनतात, वैतागतात आणि आपलं कोणीच ऐकत नाही असं त्यांना वाटू शकतं. त्यामुळं त्यांना प्रेमानं समजावून सांगा, फक्त गोड भाषा बोला. नक्कीच मुलांचा हट्टीपणा कमी होईल. तुमचं मूल कोणत्या गोष्टीसाठी हट्ट करतं हे खाली कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि जर का अशा काही पालकांची मुलं अशी हट्टी असतील तर नक्कीच त्यांच्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच पेरेंटल टिप्ससाठी आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात एक नवीन विषय घेऊन, तुम्ही, मी आणि एक नवीन विषय. तोपर्यंत धन्यवाद.